नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आए रुक करते इस खबर की ओर। कॉकरोच जनता पार्टी के संस्थापक अभिजीत दीपके ने पुणे में आयोजित एक पत्रकार परिषद में कहा कि युवाओं, विद्यार्थियों और प्रतियोगी परीक्षा अभ्यर्थियों से जुड़े मुद्दों को लेकर उनका आंदोलन लगातार जारी रहेगा। उन्होंने आरोप लगाया कि विभिन्न भर्ती परीक्षाओं, चयन प्रक्रियाओं में हुई कथित अनियमितताओं के कारण लाखों छात्रों का भविष्य प्रभावित हुआ है और इसके लिए जिम्मेदार लोगों की जवाबदेही तय की जानी चाहिए। पत्रकारों से बातचीत के दौरान अभिजीत दीपके ने बताया कि 11 जून को सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय परिसर के निकट एक शांतिपूर्ण आंदोलन आयोजित किया जाएगा और इस आंदोलन की प्रमुख मांग केंद्रीय शिक्षा मंत्री के इस्तीफे और शिक्षा व्यवस्था में पारदर्शिता और जवाबदेही सुनिश्चित करने की है। उन्होंने स्पष्ट किया कि ये आंदोलन पूरी तरह अहिंसक रहेगा और किसी भी राजनीतिक दल से प्रेरित या संबंध नहीं है। उनका कहना था कि ये युवाओं की आवाज़ को लोकतांत्रिक तरीके से सामने रखने का प्रयास है। उन्होंने आंदोलन में शामिल होने वाले सभी प्रतिभागियों से शांति, अनुशासन और कानून व्यवस्था का पालन करने की अपील भी की है। पार्टी नेताओं ने कहा कि जब तक छात्रों और युवाओं की समस्याओं का समाधान नहीं होता तब तक उनका संघर्ष जारी रहेगा। 6 जूनला आपण सगळ्यांनी पाहिलं, दिल्लीच्या जंतर मंतरवर हजारो लोक आले होते कॉकरोच जनता पार्टीच्या शांतीपूर्ण आंदोलनासाठी। याच्यावर गोष्ट सिद्ध झालेली आता की या देशाचा जो तरुण आहे, जो युथ आहे, तो आता घाबरणार नाहीये, तो आता मागे सरकणार नाहीये। नीटच्या परीक्षेत आतापर्यंत 6-7 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे। सीबीएसईचे जे 17 लाख स्टुडंट्स आहेत त्यांचं फ्युचर अफेक्ट झालेले आहे। एसएससी जीडीचे अजून 16 लाख स्टुडंट्स आहेत, त्यांचा फ्युचर अफेक्ट झालेला आहे। असं एकंदरीत पाहिलं तर आपण एसएससी जीडी, नीट, सीबीएसई आणि सीयूईटी हे स्टुडंट जर बघायला गेले तर 1 करोड पेक्षा जास्त स्टुडंटचे फ्युचर अफेक्ट झालेलं आहे। तरीही याची जिम्मेदारी घ्यायला कोणी तयार नाहीये। त्यासाठी आम्ही 6 जूनला जंतर मंतरवर आंदोलन केलं होतं आणि आम्ही डिमांड केली आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी तुरंत रेजिग्नेशन दिलं पाहिजे, कारण की जिम्मेदारी घ्यावं लागलं। देशातले 5-6 स्टुडंट जे उद्या जाऊन डॉक्टर बनले असते, ज्यांनी दुसऱ्यांचे प्राण वाचवले असते, आज त्यांना त्यांचा जीव द्यावा लागलाय। कशामुळे? सिस्टमच्या फेलियरमुळे। तर याची जिम्मेदारी कोणतरी घेतली पाहिजे। त्यासाठी आम्ही सांगितलेलं की धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा दिला पाहिजे। राजीनामा जर नाही झाला तर आम्ही देशव्यापी आंदोलन सुरू करणार आहे आणि त्याची सुरुवात उद्या पुण्यापासून सुरू होणार आहे। पुण्यात उद्या 4 वाजता आम्ही आमच्या शांतीपूर्ण प्रोटेस्ट करणार आहे आणि त्यानंतर आम्ही लखनौ, अमृतसर, जयपूर, बँगलोर इथेही आम्ही प्रोटेस्ट करणार आहे। तर आमची परत एकदा विनंती आहे की तुम्ही काही करून जिम्मेदारी घ्या, नैतिक जिम्मेदारी घ्या। तुमच्यामुळे स्टुडंट आत्महत्या करतायत, लाखो करोडो स्टुडंटचं भविष्य बर्बाद होते, तुमच्यामुळे सगळं वाटोळं होऊ लागलं स्टुडंटचं। याची कोणतरी जिम्मेदारी घ्यायला पाहिजे। देशात आज अकाउंटेबिलिटी राहिली कुठे? स्टुडंट ओरडू लागले, थकून चालले, पेपर लीक होऊ लागले, सर्व्हर डाऊन होऊ लागले। कोण जिम्मेदारी घेणार याची आणि कधीपर्यंत असं चालणार आहे? ते आमची परत एकदा मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे आणि जर ते राजीनामा नाही देणार तर देशव्यापी आंदोलन होईल आणि त्यानंतर 20 तारखेला देशव्यापी सगळ्याच जागी मी स्वतः जाऊन प्रोटेस्ट करेल आणि तिथे जाऊन लोकांना आवाहन करेल की सगळ्यांनी दिल्लीला या। जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाही झाला तर 20 तारखेला दिल्ली येथे सगळ्या देशातला तरुण येईल आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय वापस जाणार नाही। धन्यवाद। एकदम हिंदी थोड़ी बात है। बरोबर नाही, आमचं नियोजन चालू आहे। आम्ही जिकडे आमच्या टीम्स आहे, आम्ही कोऑर्डिनेट करतोय आणि पुढच्या काही दिवसात आम्ही तिकडे आंदोलन करणार आहे। आणि कॉन्टॅक्ट नाही, आम्हाला राजीनामा पाहिजे। कॉन्टॅक्ट आम्ही काय करणार? नाही। डायलॉग एकच झाला, आमचे अकाउंट बंद केले, आमचे सोशल मीडिया हॅक केले। ते नसते केले तर मला अमेरिकेवर याची गरज पडली नसती। विद्यापीठात काय प्रॉब्लेम असेल? नाही, प्रॉब्लेम काय? तर मला काय वाटतं ना, कुठं आंदोलन करतोय, कुठं करतोय हा प्रश्न आहे का? सर 6 स्टुडंटने आत्महत्या केलेली, ते सोडून आपण कुठं प्रोटेस्ट करतोय, प्रोटेस्टची जागा कोणती, त्यावर आपण डिस्कशन करतोय। काय अर्थ आहे या सगळ्या गोष्टींना? सर प्लीज म्हणजे मुद्दे आपला जो मुद्दा आहे त्याची सेन्सिटिव्हिटी समजून घ्या सर। नाही, मी समजतोय।
साधारणतः जेव्हा आंदोलन होतं तेव्हा कलेक्टरला निवेदन दिलं जातं वगैरे अशा गोष्टी होत असतात म्हणून आम्ही हा प्रश्न करतोय. तुमच्या आम्हाला स्थळाला आम्हाला अशा काही कारण नाही. बरोबर आहे तुमचं. परमिशन भेटलेली आहे, तिथे काही प्रॉब्लेम नाहीये. प्रोटेस्ट कुठेही हो, 6 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. लाखो करोडो स्टुडंटचं आयुष्य जे आहे ते त्याच्यावर मोठा क्वेश्चन मार्क आहे. मला वाटतं आपण त्याच्यावर थोडं फोकस करूया. पहिलं आंदोलन नरेंद्र मोदी हे धर्मेंद्र प्रधानांच्या राजनीतीला तुम्हाला वाटतंय का? कारण की पहिल्या दिवशीच्या आंदोलन चांगला प्रतिसाद मिळाला, पुढे देखील प्रतिसाद मिळेल, काय त्याचं? मला असं वाटतं जर ते रशिया युक्रेनचं वॉर थांबू शकतात तर राजीनामा ते घेऊ शकतात. आम्ही 20 तारखेला आता दिल्लीत जाणार आहे. आज त्याच्या आधी आम्ही देशभर आंदोलन करणार आहे. हा, आम्ही आता परत सांगतोय 20 तारखेला दिल्लीत होणार आहे. आधी त्याच्या आधी आम्ही देशभर आंदोलन करणार आहे. आंदोलनानंतर नेमका काय फरक पडला, काय बदल झाला, लोकांचा तुम्हाला पाठिंबा वाढला? पहिल्या आंदोलनानंतर काय काय झालं? भारतीय जनता पार्टीमध्ये कसं बदल येते? पहिल्या आंदोलनात तिथं जाऊन मला कळलं की देशभरातून तिथं लोक आलेली होती. म्हणजे सिक्कीम वरनं लोक आली होती, जम्मू काश्मीरवरनं लोक आली होती, केरळवरनं लोक आली होती, तमिळनाडूवरनं आली होती, काही लोक ओडिसावरनं आली होती, बंगालवरनं आली होती. आणि त्याच्यानंतर त्यांचं असं झालं की आता हे देशभर वाढलं पाहिजे. म्हणजे मला तिथं भरपूर जे सगळे तरुण जे आलेले होते देशभरातून, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही देशभर करा. आणि त्याच्यामुळे आम्ही आता वेगळ्या वेगळ्या राज्यात करणार आहे. म्हणजे हे तर चालूच आहे. माझ्या घरच्यांना धमक्या भेटताच आहेत, ते चालूच आहे. आणि मला आता सोशल मीडियावर येतात. म्हणजे इथे येण्याआधी मला म्हणले तू ये प्रेस कॉन्फरन्सला, आम्ही कॉक्रोच मारण्यासाठी हिट घेऊन ठेवलेला आहे. तर अशा प्रकारच्या धमक्या चालू आहेत. आता म्हणजे मला कळत नाही की अजून सरकारला कशाची वाट बघते. स्टुडंट्स आत्महत्या करताय, 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंट्सचं फ्युचर अफेक्टेड झालेलं आहे. अजून म्हणजे काय करावं लागणार आहे सिरियस व्हायला तुम्हाला? म्हणजे सिरियस कुठं ना कुठं व्हावंच लागणार आहे. घेत नाही, दॅट इज अब्सोल्युटली राईट. नाही, मी एक गोष्ट क्लिअर करू शकतो की कॉक्रोच जनता पार्टी सोबत कोणीही असोसिएटेड नसणारे कुठलीही पॉलिटिकल पार्टी आम्ही कोणाला इन्व्हॉल्व्ह होऊ नये देणार आहे. बट कुठल्याही पार्टीला जर स्टुडंट्सच्या मुद्द्यावर आम्हाला समर्थन द्यायचं आहे, युवकांच्या बेरोजगारीच्या मुद्द्यावर आम्हाला समर्थन द्यायचं आहे, ते आम्हाला समर्थन देऊ शकतात. कारण की जर तुम्हाला युवकांच्या मुद्द्यांवर राजकारण करायचं आहे, आमच्या मागण्यांना तुम्हाला समर्थन करायचं आहे, यू आर वेलकम. अमेरिकेतून मला हकलून दिलं असतं, माझ्या हातात हातकडे असल्याचं बाबासाहेबांचं पुस्तक नाही. अशी काही नेमणूक नाही झाली, पण लोकांची एक्साइटमेंट आहे, त्यांचं ते एनर्जी आहे, पॅशन आहे, ते स्वतःहून काही काही करू बघायला बघतायत. सो आय रिअली रिस्पेक्ट दॅट पॅशन. पण आम्ही लवकरच आमच्या फॉर्मल बॉडीज पण अनाऊन्स करू. सर, आधी हा प्रश्न सुटला तर आपण पुढचा सरकारनं परत परीक्षा घेतली आणि परीक्षा घेताना सांगितलं की आम्ही सीसीटीव्ही बसवू, सगळ्यांची हवाई रस्ते जे आहे ते घालू. तर ती पद्धत कशामध्ये होईल असं तुला वाटतं की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा? मला असं म्हणायचंय बघा, आपण म्हणजे सगळे असं विचार करतोय की एका राजीनाम्याने सिस्टम बदलणार नाही. ठीक आहे, मलाही मान्य आहे. पण मला असं वाटतं जर राजीनामा तुम्ही घेत नाहीये याचा अर्थ तुम्ही तुमची चूक मानत नाहीये. जोपर्यंत तुम्ही चूक मानणार नाही तोपर्यंत गोष्टी तुम्ही ठीक कसं करणार? काही खराब झालंय ते आपल्याला आधी ऍडमिट तर करावं लागेल ना, एक्सेप्ट तर करावं लागेल काय खराब होतंय. जर आपण एक्सेप्टच करायला तयार नाही की सिस्टम खराब आहे, जर आपण रिस्पॉन्सिबिलिटीज घ्यायला तयार नाही की सिस्टम खराब आहे, तर सिस्टम मग ठीक कसं करणार? राजीनामा इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स दॅट. तुमच्या आंदोलनावर असा आरोप होतो की त्याची तुलना आंदोलनाची होते, त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? दिल्लीत मी अमेरिकेवरनं आलो, मी तसं स्टेजवर गेलो. म्हणजे तिथं स्टेज इन होता. खरं सांगायला गेलं तर सगळे लोक स्वतःहून आले होते, काय पैसे देऊन आणलेले होते, तुम्ही पाहिलं असेल. मी कुठून काय करणार आहे? मी तर स्वतः एक स्टुडंट होतो अमेरिकेत. तर हे सगळे जे आहे ना, म्हणजे डिस्ट्रॅक्ट करायच्या गोष्टी चालू आहे. मला वाटतं जे लोक असे आरोप लावतायत त्यापेक्षा जर तुम्ही खरंच जर स्टुडंट्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले असते, नीट पेपर फुटी जी झाली त्याच्यावर थोडं लक्ष दिलं असतं, सीबीएसई मध्ये जे झालं त्याच्यावर लक्ष दिलं असतं, तर आम्हाला हे सगळं करायची गरजच पडली नसती. दिल्लीमध्ये आंदोलन करताना देशातल्या इतर अनेकांनी पाठिंबा दिला, ते तुमच्यासोबत झालेले होते. पुण्यामध्ये आंदोलन करताना असे कोणाचे कोणते घटक आहेत, कोण व्यक्ती आहेत ते तुमच्या आंदोलनासोबत सपोर्ट देण्यासाठी आलेले आहेत? आता आंदोलनाचा आयोजक करताना कोणाचं कॉन्टॅक्ट करतात, चर्चा करतात,
मंडळी कोण आहे ते तुमच्या आपण मिळाले? नाही, पुण्याचे जेवढे काही स्टुडंट्स युनियन्स आहेत ते सगळे एमपीएससीचे असो, पुणे युनिव्हर्सिटीचे असो, ते सगळे आमच्या सपोर्ट मध्ये आहे. बाकी आम्ही एक लवकरच प्रेस रिलीज मध्ये बाकी सगळी इन्फॉर्मेशन टाकून देतो. सोशल सर नाही, पहिले जेव्हा हे सुरू झालं होतं 15 तारखेला, 15 मे ला सुरू झालं होतं कॉक्रोच जनता पार्टी, तेव्हा भरपूर लोक बोलत होते की हे सोशल मीडिया पुरतं राहणारे, जमिनीवर कोणी येणार नाही. आपण 6 जूनला पाहिलं जमिनीवर काय झालं, पूर्ण जंतर मंतर भरलेलं होतं. तर या याच्यात कोणी मिसअंडरस्टँडिंग मध्ये राहू नये की हे आंदोलन जमिनीवर चालणार नाही. मला वाटते 6 तारखेला तरुणांनी दाखवून दिलं. आणि आता सगळ्यांच्या माध्यमातून मला, तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मला सगळे जेवढे पेरेंट्स आहे, आई वडील आहेत, त्यांना अपील करायची आहे. मला माहिती तुम्हाला भीती वाटत असेल जेव्हा तुम्ही तुमचे लेकर राजकारणावर काय बोलत असेल किंवा सरकारला जबाब विचारत असतील. माझ्या आईला भीती वाटती. माझी आई तर म्हणजे मी युएसए ला जेव्हा 2 वर्ष आधी गेलो होतो तेवढी रडली नव्हती जेवढी मी वापस येताना रडली. आणि ती मला म्हणते तू वापस येऊ नको, ते तुला अटक करतील किंवा दुसरं काही करेल, तुझ्यावर हल्ला होईल. पण मी तिला म्हणलं यावं लागेल, कोणाला ना कोणतरी बोलावं लागेल. तर माझे जेवढे आई वडील हे बघताय त्यांना सांगतोय, तुमच्या लेकरांना बोलण्यापासून थांबू नका. जोपर्यंत मी एकटा बोलत राहील तोपर्यंत असू शकतं मला एकट्याला आवाज दाबायचा प्रयत्न करतील. पण जेव्हा लाखो करोडो स्टुडंट सोबत बोलतील ना, तेव्हा यांची हिंमत होणार नाही कोणाचा आवाज दाबायला. आणि जेलमध्ये जर कोणाला टाकायचं तर मी जेलमध्ये जायला तयार आहे, तुमच्या लेकरांना जेलमध्ये जाऊ नाही देणार, मी त्याची जबाबदारी घेईल. पण तुमच्या लेकरांना तुम्ही बोलण्यापासून थांबू नका. नाही, आता इथंच सर, बॅक फॉर गुड. उद्या हजारोमध्ये परत होईल. मला तर वाटतं जंतर मंतर पेक्षा मोठा होऊ शकतो. कशाची कशाची आज पत्र देखील तर दिल्ली पोलिसने एका आतंकवाद्याला परमिशन दिली असं म्हणायचं तुम्हाला? पुणे पोलिसने एका आतंकवाद्याला परमिशन दिली असं म्हणायचंय? एक मिनिट सर, आय एम आन्सरिंग सर, प्लीज. ठीक आहे, लिगली करतोय आम्ही, म्हणजे बेस काय याच्यात. आणि चला ठीक आहे, हे एकदा मी अजूनही करतो. चला, म्हणजे मी एक पाहिलं, वेदांत जो होता 17 वर्षाचा स्टुडंट, ठीक आहे, त्या 17 वर्षाच्या स्टुडंटला पाकिस्तानी बोलण्यात आलं जेव्हा त्याने सीबीएसई मध्ये काय घोळ चालला तो एक्सपोज केला. तर तुम्ही मला पाकिस्तानी म्हणताय, जो 17 वर्षाचा सीबीएसई स्टुडंट त्याला पाकिस्तानी म्हणताय. तुमच्यासारखे जे पत्रकार आहेत जे सरकारला प्रश्न विचारतात ते त्यांना पाकिस्तानी बोलल्या जातं. तर मग या देशात भारतीय राहिलो कोण? फक्त भाजपाने आणि त्यांचा आयटी सेल, आणि आम्ही सगळे बाकी पाकिस्तानी झालो. काय अर्थ आहे याला? तुम्हाला प्रश्न विचारतोय. तर आता तुमच्याकडे तुम्ही येऊ ना, तुम्ही बघितलं, पण तुम्ही फक्त या नरेंद्र मोदींच्या पण तुमच्याकडे तुमची काय मॉडल ऑपरेटिंग पुढे भविष्यासाठी काय सर 15 दिवस झाले सुरू होऊन, 15 दिवस झाले सर. भारताला एक मिळून दिलंय. किती वर्ष लागले होते सर? ते म्हणतात नाही, त्यांनी ते लढले म्हणून. हो, पण किती वर्ष? आम्हाला 15 दिवस झाले सुरू होऊन. तुम्ही मध्ये काय की आपण इकडे थांबणार जाणार नाही. अमेरिकेत कशाचे लोकांना नोकरी होती, शिक्षण होतं, ते संपलं आणि त्यानंतर आता भारतात येऊन परत राहणार तर काय प्लॅन आहे? माझं मास्टर्स चालू होतं, मी मास्टर्स साठी गेलो होतो आणि आता मी जॉब साठी अप्लाय करतो. हे 15 दिवसाआधी माझं म्हणजे हे होतं की अमेरिकेत मी बेटर ऑपॉर्च्युनिटीसाठी गेलो होतो, तिथं सेटल व्हायचं होतं आणि जॉब्स अप्लाय पण करत होतो. आणि जेव्हा हे सगळं झालं, थोडं माझं आर्टिकल्स आले इंटरनॅशनल मीडियामध्ये पण, त्यानंतर मला जॉबची ऑफर पण भेटल्या. पण बरेचसे कॉक्रोच जनता पार्टीचे कॉक्रोचेस होते, ते सारखे म्हणत होते आपल्याला हे आंदोलन पुढे घेऊन जायचंय, आता आपल्याला सोशल मीडिया पुरतं लिमिटेड नाही ठेवायचंय. त्यामुळे मग मी कुठे ना कुठे मला एक रिस्पॉन्सिबिलिटी होती माझ्यावर, मी सुरू केलेलं, त्यामुळे की मला कुठे ना कुठे देशात वापस यायला लागेल. आणि त्यामुळे मी आता इथं आलोय. नाही, ही एक मुवमेंट आहे सर, ही एक मुवमेंट आहे. आणि मी परत तुमच्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, मी ओपन नव्हते सर, मी रिक्वेस्ट करतो कारण 15 दिवस झाले. 15 दिवसात तुम्ही कसं आमच्याकडून अपेक्षा करू शकता की आमच्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरं असू शकतात किंवा आमच्याकडे पूर्ण सिस्टम तयार असू शकतं? नाही, नक्की करू सर. पण दुसरा प्रश्न, वेगवेगळ्या चर्चा होतात, खरं नागरिकांना काय विचार करतो? नाही, तसा तर म्हणजे नेमका विचार नाही, भारताबद्दल चर्चा होती कारण की अमेरिकेत बघायला गेलं की अमेरिकेची जी आयटी, हा खूप चांगला प्रश्न विचारला, याच्यावरून मला आठवलं. अमेरिकेची जी आयटी आहे, आयटी इंडस्ट्री, ते सगळे भारतीय चालवतात.
सिलिकॉन व्हॅली जी आहे तिथं सगळ्या मोठ्या मोठ्या पोझिशन्सवर सगळे भारतीय आहेत. अमेरिकेत जर हायेस्ट पेइंग कम्युनिटी कोणती आहे ती भारतीय आहे. तर असं नाही की आपल्या देशात टॅलेंट नाही. आपल्या देशात खूप टॅलेंट आहे. आपल्या देशात टॅलेंट इतकं आहे की युरोप असो का अमेरिका, तिथे सगळ्यात हायेस्ट पेइंग जॉब्स जे आहे ते भारतीयांना भेटतात. पण आपल्या देशात काय होत आहे, आपल्या देशात ती ऑपॉर्च्युनिटी आणि प्लॅटफॉर्म का नाही भेटत आहे जो बाहेर देशात भेटतोय. नीटचा पेपर तो चुकला तर जबरदस्त म्हणजे एनडीएचा पेपर तो मराठवाड्याच्या आधी पेपर उद्याच्या आधी 10 वर्ष पेपर होता. इंडियामध्ये जे तज्ञ असतात त्या तज्ञांनी त्या प्रश्न जे आहे ते क्लासेसपर्यंत सोडवले होते. हे नक्की गरजी कशी झाली जे सरकारचे फेल्युअर आहे की इंडियामध्ये याच्यामध्ये दोषी आहे त्याच्यामुळे मग एनडीएच्या कर्मचारी आणखी गोष्टी करावायच्या. सरकारच्या आतल्या लोकांशिवाय कोणतीच गोष्ट. पुणे से सी न्यूज संवाददाता प्रमोद काकड़े की रिपोर्ट। पत्रकार परिषद के माध्यम से अभिजीत दीपके ने स्पष्ट किया कि युवाओं, विद्यार्थियों और प्रतियोगी परीक्षा अभ्यर्थियों के मुद्दों को लेकर उनकी मुहिम आगे भी जारी रहेगी। उनका कहना है कि शिक्षा और रोजगार से जुड़े सवालों पर जवाबदेही तय होना जरूरी है। अब 11 जून को प्रस्तावित आंदोलन पर सभी की निगाहें टिकी हैं, जो इन मुद्दों को लेकर युवाओं की आवाज़ को और मजबूती से सामने ला सकता है। इस रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।